श्री स्वामी समर्थ मित्रांनो, बघताय ना, बघायलाच पाहिजे. आला महाराजा. तर आज आपण चाललो आहे बघा. रिक्षात बसलेले आहेत बाबा आहे, आई आहे, आमचा समर्थ आहे आणि संगीता येते. आज आम्ही चाललोय गंगेला, राजापूरच्या गंगेला. ते बोलतात ना, गंगा आली हो अंगणी, तशी आमच्या अंगणात गंगा आलेली आहे. राजापूर आमच्या इकडनं 22 किलोमीटर आहे. तर आम्ही आपल्या महाराजा रिक्षाला घेऊन चाललो आहे. स्वामींची रिक्षा आहे, ती घेऊन चाललो आहे, गंगेला चाललो आहे. आणि आमच्या अंगणात खरोखर गंगा आलेली आहे, ती बघण्यासाठी आणि तिचा आनंद घेण्यासाठी, डुबकी मारण्यासाठी गंगेत चाललो आहे. तर चला, आज जायचं आपल्याला राजापूरच्या गंगेला. हर हर गंगे. आपल्याला अर्जुना नदी लागते, त्याच्यावर नवीन ब्रिज बांधलेला आहे बघा, मोठाच्या मोठा. आपण आता त्या नवीन ब्रिजवरनं चाललो आहे. हा गोवा हायवे आहे, गोवा आणि मुंबई हायवे. तर त्या ब्रिजवरनं आता आपण चाललो आहे. आणि बघा, हे आहे अर्जुना नदी. मी जरा तुम्हाला थांबून दाखवतो अर्जुना नदीचं दृश्य जरा, आणि नवीन ब्रिज बांधलेला दाखवतो तुम्हाला. बघा, ही आहे अर्जुना नदी आहे ही, आणि त्याच्यावर हा नवीन असा मोठा ब्रिज बांधलेला आहे. आणि ह्याच्या पलीकडे खाली जुना ब्रिज आहे, जो जुना ब्रिज होता तो. बघा, छान असं दृश्य आहे. आणि आता आपण चाललोय राजापूरच्या गंगेला, गंगामाईला भेटायला. चला तर मग जायचं आहे पुढे. तर आता आपण उन्हाळे गावात पोचलेलो आहे. वर्षाचे 12 महिने इथे पण झरा वाहत असतो. समोरच बघा महालक्ष्मी मंदिर आहे. हे महालक्ष्मी मंदिर आहे, खूप मोठं असं मंदिर बांधलेलं आहे बघा. उन्हाळे गरम पाण्याचा झरा आतमध्ये. आणि हा झरा असं सांगतात पूर्वज की महालक्ष्मीच्या पदस्पर्शाने हा उत्पन्न झालेला आहे. आणि तिच्या पावलामधनंच इथे पाणी येतं बोलतात खालून. आणि हेच ते मंदिर. आणि धनप्राप्तीसाठी जर तुम्ही आंघोळ करून तिथे गेलात तर धनप्राप्तीसुद्धा होते, असं पाठी बोर्डवर लिहिलेलं आहे. तर आता आपण बघणार आहोत उन्हाळी झरा. महिलांकरिता सुद्धा बघा वेगळं आहे आणि जेंट्ससाठी वेगळं आहे. या इथे पुरुषांसाठी इकडे आहे बघा. आता आपण काल चालू आहे खाली. हा कर मस्त. उन्हाळे झरा या वर्षाचे 12 महिने हा झरा वाहत असतो. इथे महिलांसाठी, इथे जेंट्ससाठी आहे, पुरुषांसाठी. फारच खरूज नाईटा जर काय असेल तर ह्या पाण्याने झऱ्याने जातं असं बोलतात. मला काय खास खरूज नाईटा झाला असेल तर ह्या पाण्याने जर आंघोळ केली तर तो जातं असं जुने लोक सांगायचे. असा वर्षाचे 12 महिने वाहणारा उन्हाळे झरा. तर हेच आहे
महालक्ष्मी मंदिर उन्हाळ्यातलं. तर हे आहे महालक्ष्मी मंदिर. उन्हाळ्या झराच्या इथे जवळच बाजूला आहे आणि ह्याच महालक्ष्मीच्या चरणस्पर्शाने उन्हाळा झरा सुरुवात झालेली आहे बोलतात. तर आपण आता आतमध्ये जाऊया, महालक्ष्मी मातेचं दर्शन घेऊया. खूप मोठं असं हे मंदिर आहे उन्हाळ्याच्या इथे. महालक्ष्मी ना, महालक्ष्मी मंदिर आहे हे बघा. ढोल ताशा ठेवलेले आहे. जेव्हा पालखी येते त्या टायमाला हे ढोल ताशा वाजवले जातात. मोठमोठे खूप मोठी पालखी निघते गंगामाईची राजापूरच्या. परत महालक्ष्मीची पण मोठी पालखी निघते. प्लस 1 आहे, डबल आहे. तरी आहे महालक्ष्मी मंदिर. तर आता आपण गंगेजवळ पोचलेलो आहे. वर आलो, आता खाली जायचं आपल्याला. जिथे आपली गंगा आहे राजापूरची तिथे जायचं आहे. आतमध्ये खूप अशी गर्दी आहे बघा. ढोल वाजवत आहेत खाली. हे मुख आहे बघा, महत्त्वाचं मुख हे आहे. इकडनंच गंगा आपली येते. इकडनंच आपली गंगा येते बघा. या सोल्यामधनं पिंपळाचं झाड आहे वर, मोठं वृक्ष आहे. आणि 14 कुंड आहेत इथे बघा. सर्वच कुंडांना नावं आहेत. सूर्यकुंड अशी भरपूरशी नावं आहेत सर्वांना. आणि आपलं गंगामातेचं मंदिर आहे. 14 कुंड आहेत बघा. कुंडामध्ये पण लोक उतरलेली आहेत कारण पाणी कमी आहे. पहिली फुलं भरलेली असायची. तर आता पालखी नाचवतात तिथे आपल्याला जायचं आहे आणि गोमुखाचं दर्शन घ्यायचं आहे. गोमुखांना पाणी वाहते बघा.
ते पालखीवाले आता दर्शन घेत आहेत. दोन्ही पालख्यांची गाठभेट झाली आत्ताच थोड्या वेळापूर्वी आणि गाठभेट होऊन प्रदक्षिणा मारून त्यांनी गाठभेट घेतली आहे एकमेकांची पालखींची. तशी गर्दी बघा खूपच आहे. इतिहासात पण लिहिलेलं आहे की जेव्हा इंग्रजांची वखार शिवाजी महाराजांनी लुटलेली त्या टायमाला शिवाजी महाराज इथे अंघोळीला आलेले. हीच ती जागा बघा. शिवाजी महाराजसुद्धा इथे आंघोळ करून गेलेले आहेत त्या टायमाला जेव्हा इंग्रजांची वखार लुटलेली तेव्हा. खूप छान अशी जागा आहे बघा. आणि 14 कुंड आहेत ही एकूण. आणि 14 कुंडांनासुद्धा नावं आहेत वेगवेगळी. अग्निकुंड, सूर्यकुंड अशी नावं आहेत. तर ती आपल्याला माहीत नाही आहे पण नावं त्यांना आहेत भरपूर अशी. बघा ही 14 कुंड आहेत ती. आणि 14 कुंडातनं पण पाणी पुरेपूर आहे. लहानपणी मी आलेलो तेव्हा पुरी भरलेली होती 14च्या 14 कुंड. वर्षातून बरेच वेळा वर्षातून एकदा येत होती ही. पण ह्या टायमाला 3 वर्षांनी एकदा आले. 3 वर्षांनी एकदाच येते खरं म्हणजे बघायला गेलं तर. पण मध्ये थोडं काय झालेलं ते वर्षातनं एकदा येत होती. तर खूप लोक तेव्हा पण दर्शन घ्यायची. आणि आत्ता पण अशी बरीच गर्दी आली आहे. 3 वर्षांनी गंगामाई आलेली आहे. तर बघा खूप अशी गर्दी आहे आपल्या गंगेवर राजापूरच्या. खूप खूप अशी सारी लोक आहेत. पालखी नाचवून झाले आहेत. पालखी दोन्ही पालख्यांची गाठभेट झालेली आहे आणि आता ते दर्शन घेत आहेत आतमध्ये गंगामाईचं. आता आपण चाललो आहे गोमुखाजवळ परत एकदा. मगाशी जाऊन आलो परत एकदा आता चाललो आहे. त्याला गोमुखाखाली आंघोळ करायची आहे समर्थाला. जा गोमुखाखाली. खाली चढाय रे का गोमुखाच्या. बघा हळूहळू आतमध्ये चाललं आहे. जा बस खाली. मेरा क्या कैमरा देता है ना बोला. तर मित्रांनो आपल्या गंगा मैयाचं राजापूरच्या गंगा मातेचं दर्शन झालेलं आहे आणि आपण त्याच्यात डुबकीसुद्धा मारली आहे बघा. आम्ही सर्वांनी. मी मारणार नव्हतो पण आता एवढ्या लांब येऊन गंगेत आंघोळ न करण्यासारखं होईल ते. त्यामुळे मी सुद्धा आंघोळ केली. यांच्यानंतर या लोकांनी पहिले आंघोळ केली. मी पहिला व्हिडिओ काढला त्याच्यानंतर आंघोळ केली. आणि पाठी बघा अजूनही अशीच गर्दी आहे. खूप अशी गर्दी दिसते बघा माझ्या पाठी. तर हा आपण व्हिडिओ बनवलेला आहे. हा व्हिडिओ आवडल्यास नक्की आपल्या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग श्री स्वामी समर्थ. जय राजापूरची गंगा मैया.
आता आमची आंघोळ झालेली आहे बघा. सगळे आंघोळी करून तयार आहे. आई बाबा समर्थ पण तयार आहे, कपडे घालून तयार आहे. तर आता आपण जाणार आहे आपल्या घरी. कसा प्रसाद आहे बघा, सगळीकडे प्रसादाची रांग आहे. तांब्या भेटतात इथे आपल्याला भाड्याने आंघोळ करण्यासाठी, कुंडातलं पाणी काढण्यासाठी. समर्थ तयारीत आहे एकदम घरी जाण्याच्या आधी. भूक लागली आहे त्याला. होय होय घेऊया. आपण बाटली सुद्धा भरून घेतलेली आहे गंगा मातेची. गंगा घेतलेली आपण आपल्या कॅनमध्ये, बारकं कॅन आणलं होतं आपण, त्यामध्ये गंगा भरून घेतली आहे. आणि आता आपण निघतोय घरी. चला तर मग. श्री स्वामी समर्थ.